विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे। महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते ईव्हीएम विरोधातल्या भूमिकेवर एकमतानं पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय। कारण शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची मुंबईत बैठक झाली। या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला। त्यानंतर पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ईव्हीएम विरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलंय। त्यामुळे ईव्हीएम विरोधातल्या लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। ईव्हीएम विरोधात मविया आंदोलन उभारण्याची शक्यता आहे। पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचं सूतोवाच तर वकिलांची टीम तयार करण्याचा सुद्धा शरद पवारांनी निर्णय घेतल्याचं कळतंय। अकेले राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है, सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा करने पड़ेगा। जैसे शेतकरी काश्तकारों का हुआ था दिल्ली में, वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तयारी हमारी हो चुकी है। हे तिथं बॅटरी होती असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला। काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी, रिकाउंटिंगसाठी, नाहीतर C17A फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली, पण ते अजून तिथं दिलेलं नाही। लीगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे। अरे हमारा सब जितनी भी शक्ति लगा के SC, ST, OBC, गरीब तबके के लोग, छोटे कम्युनिटी के लोग, ये लोग जो अपना वोट दे रहे हैं वो वोट फजूल जा रहा है। नहीं, वो ईवीएम छोड़ दो, हमको ईवीएम पीवीएम कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। निवडणुका हरलं की तुम्हाला ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचं वाटतं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलं। महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतं, तर विधानसभा निकालानंतर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्यायला सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दात नकार दिला। कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्हीव्हीपॅटची मोजणी झाली पाहिजे आणि जे काय खरोखर आहे ते समोर आलं पाहिजे। आणि हे मी मागणी करतोय, मी 97,000नी जिंकलेलो आहे आणि मी ही कधीपासून मागणी करतोय, आज नाही, पहिल्यापासून माझी मागणी आहे की तुम्ही मॅनमेड मशीनवरती विश्वास ठेवू नका। इट कॅन बी हॅक्ड ॲट एनी गिव्हन पॉइंट। मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 मध्ये झाली होती। पालिकेच्या त्या सभागृहाचा कार्यकाळ 2022 मध्ये संपुष्टात आला। मात्र त्यावेळी कोरोनाची लाट असल्यानं आणि नंतर प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या। मुंबईसह राज्यभरातील महापालिकांमध्ये सध्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय राजवट सुरू आहे। या सगळ्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर लगेच घेतल्या जातील अशी शक्यता आहे। ते पाहता मार्च एप्रिलमध्ये या निवडणुका पार पडतील असं चित्र आहे। निश्चित रूप से आने वाले स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनाव में जो स्थानिक संस्था है, इकाई है, महानगर पालिका है, जिला पंचायत है, नगर पालिका है, ये चुनाव में भी इस महाराष्ट्र को हम अच्छे से हमारे कार्यकर्ता जीतेंगे। हमारे सभी इकाइयों में हमारे लोग वहां पर अच्छा काम करेंगे। हमारी सरकार आने के बाद निश्चित रूप से पूरे सरकार की योजनाएं, केंद्र सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार की डबल इंजन सरकार की योजनाएं हम स्थानिक स्वराज्य संस्था के माध्यम से जनता तक लेके जाने के लिए काम करने का हमने एजेंडा बनाया है। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला। राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचं तर अक्षरशः पानिपत झालं। महाराष्ट्रातल्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आता इंडिया आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य करताना दिसत आहेत। भाजपच्या आक्रमक रणनीतीमुळे काँग्रेससह उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षाची धुळदाण उडाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांच्या निशाण्यावर
काँग्रेस येण्याची दाट शक्यता आहे. असं झालं तर एकीकडे महायुती आणि दुसरीकडे मित्रांच्याच टीकेचा धनी काँग्रेस बनणार आहे. ये लोग सब सीटों के लिए लड़ते हैं, मुझे सीट ज़्यादा चाहिए और उसके बाद सीटें चुन के नहीं आती हैं। मैं समझता हूं कि कोऑर्डिनेशन कमी और लीडरशिप की कमी, हर चीज़ दिल्ली में जाके पूछना मतलब क्या होता है। यहाँ पे बाला साहब थोराट हैं, यहाँ पर जो है पृथ्वीराज चौहान साहब हैं और नाना पटोले हैं, ये लीडर हैं, इनको डिसीजन लेना चाहिए। ये लोग जाते वहाँ से डिसीजन, वहाँ से क्या होगा? जो लोग वहाँ से डिसीजन लेते हैं, मैं समझता हूँ ठीक नहीं है। भारतीय जनता पार्टीसोबत असलेली महायुतीची उद्धव ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या आमची युती ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये 165 वर आम्ही गेलो, आज उद्धव ठाकरेंचे हे हाल झाले आहे. उद्धव ठाकरे अजून काँग्रेससोबत राहिले तर 2 आमदाराची पार्टी होईल. त्यांना महाराष्ट्रात कुणीही त्या ठिकाणी उभं करणार नाही. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मंत्र रचलं गेलं असा आरोपही त्यांनी केलाय. राज्यात लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरली असली तरी जळगावमध्ये मात्र लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना कौल दिलाय. जळगावमध्ये महायुतीचे 11 आमदार निवडून आले, त्यामुळे जिल्ह्यात एकही महिला आमदार नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव व घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आव्हान दिलंय. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होत असल्यानं त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट न घेता देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना झालेत. ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गटानं दावा केला. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्यानं अर्थात विरोधी पक्षनेता आमचा होईल असं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलंय. लक्ष्मण हाकेंनी कोणाची तरी सुपारी घेऊन बोलणं थांबवावं आणि सुरेश धस यांची माफी मागा, अन्यथा बीड जिल्ह्यामध्ये येऊ दिलं जाणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी लक्ष्मण हाकेंना दिलाय. राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली आहे. नापोलीतील नवनिर्वाचित आमदार योगेश कदम यांचे सर्वत्र पोस्टर्स लागले. यात योगेश कदमांचा भावी नामदार असा उल्लेख करण्यात आला. योगेश कदमांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावलेत. मतदानाला भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याच्या विधानाबद्दल मौलाना सज्जाद नोमानी यांनी माफी मागितली आहे. माझं विधान कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हतं असं नोमानी म्हणाले.